मित्रांनो, घेऊन आलो आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक, ज्याच्यामध्ये आज आपण ॲक्च्युअल डिझायनिंगला सुरुवात करणार. तर जास्त वेळ थेअरी न बोलता आपण डायरेक्टली पार्ट डिझाईनला सुरू करूया. स्टार्टला जातो, मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन. आज आपण पहिल्यांदा एक रँडम पार्ट बघणार आहे, जो की आपला बोल्ट. कुठलेही स्टँडर्ड डायमेन्शन्स मी यूज करणार नाही सध्याला, फक्त जस्ट एक कन्सेप्ट क्लिअर वे आपण काय करणार आहे त्यासाठी हे चालू आहे. बोल्टमध्ये आल्यानंतर मी काय करेन, तर पहिल्यांदा हा हॉरिझॉन्टल प्लेनला क्लिक करून सिलेक्ट करेन. त्यानंतर मी एंटर करेन स्केचमध्ये. स्केचमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे एक सर्कल काढायचा आहे. तुम्ही जस्ट प्रोसेस फॉलो करा माझ्यासोबत. एक रँडम रेडियसचा मी सर्कल ड्रॉ केला. आता या सर्कलला मी डायमेन्शन देतो. डायमेन्शन देण्यासाठी मी कन्स्ट्रेंट मधला हा सेकंड ऑप्शन क्लिक करतो आणि क्लिक करतो या सर्कलला. मी डायमीटर तात्पुरतं देतोय 20. बघा इथं तुम्हाला हा 20चा एक सर्कल मिळेल. झूम करण्यासाठी मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं, प्लस अजून एक ऑप्शन सांगतोय तुम्हाला झूम करताना. इथला आपण पार्ट यूज करू शकता. या हॉरिझॉन्टल टूलबारवरती तुम्हाला हा झूम इनचा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. तर हा सर्कल काढून झाल्यानंतर आपल्याला करायचं इथून एक्झिट. सध्याला आपण 2D वर्कबेंचमध्ये बघू शकता आपण 2D ड्रॉइंग काढली. इथून मी एक्झिट वर्कबेंचला क्लिक करेन आणि इथं आल्यानंतर मी याला करेन पॅड करण्यासाठी माझ्याकडे इथं ऑप्शन आहे पॅड नावाचा. क्लिक करेन. पॅड लेंथ मी देतोय जस्ट 55 आणि करेन एंटर आणि याला झूम आउट करेन. झूम आउट करण्यासाठी मी इथला ऑप्शन यूज करेन आणि पॅन करण्यासाठी मिडल माऊसचं बटन प्रेस करून इकडून चेक करेन. बघा तुम्ही जे जे ऑपरेशन करताय इथं पार्ट डिझाईनमध्ये तुमचे ऑपरेशन्स रेकॉर्ड होत चालत. पहिल्यांदा तुम्ही स्केच काढले आणि त्या स्केचला पॅड केलं. इथं स्पेसिफिकेशन ट्रीमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. तर आता मी काय करतो, हा फेस सिलेक्ट करतो स्केच काढण्यासाठी आणि इथं स्केचरमध्ये एंटर करतो. तर बोल्टच्या वरचा जो पार्ट आहे तो हेक्झागॉन आहे. इथे रेक्टँगलच्या इथं ब्लॅक आउटला मी क्लिक करेन. इथं मला डायरेक्टली रँडमली हेक्झागॉन मिळेल. क्लिक करतो आणि एक हेक्झागॉन ड्रॉ करतो. तुम्हाला हवा तसा डायमेन्शन हे करा. सध्याला मी याला काय करतो, तर टोटली एक फ्री हँड काढून घेतो हेक्झागॉन आणि नंतर मी याला डायमेन्शन्स देईन. डायमेन्शन देण्यासाठी परत एकदा कन्स्टंटमध्ये येईन आणि याला डायमेन्शन देतो 40. ओके, आणि याला काहीतरी डायमेन्शन देईल. याला फक्त कोइन्साइड करेल. कोइन्साइड तुम्हाला करायचं असेल तर बघा, पहिल्यांदा मी व्हर्टिकल ॲक्सिस आणि हा हेक्झागॉनचा पॉईंट कंट्रोल दाबून सिलेक्ट केले. त्यानंतर इथे कन्स्टंटमधला पहिला ऑप्शन आहे तिथे क्लिक केलं आणि फक्त करेन मी कोइन्साइड. दॅट्स इट. जर तुम्ही प्रॉपर काढली तर तुम्हाला कोइन्साइडची वगैरे गरज पडणार नाही. तुम्हाला डायरेक्टली स्निपिंग वगैरे होऊन जाईल. तर इथून मी स्निपिंग वगैरे आहे आपण पुढं बघणारच आहे, पण तात्पुरतं मी जसं काढतोय तसंच फॉलो करा. तुम्हाला सगळे पार्ट इन डिटेल तुम्हाला बघायचे. तर आत्ता फक्त आपण जस्ट एक काय म्हणतात त्याला, एक जस्ट ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने आपण कटियामध्ये काय काय करणार आहोत हे पूर्ण प्रोसेस इथं बघतोय. तर हे काढल्यानंतर मी एक्झिट द वर्कबेंच करतो. याला परत एकदा पॅड करतो. पॅड 5 mm ने करतो. दॅट्स इट. बघू शकता तुम्ही तुमचा बोल्टचा आकार इथं तयार झाला. तर आता मी ह्याला काय करतो, तर या फेसला फिलेट देतो. इथं बघा इथं ऑप्शन आहे ड्रेस ऑफ फीचरमध्ये फिलेटचा. क्लिक करतो. या फेसला सिलेक्ट करतो. किती म्हणून द्यायचं आहे, 1 म्हणून देतो. हे जस्ट रँडम डायमेन्शन्स आहेत, कारण आपण अजून डिझाईन कशी रीड करायची आणि त्याच्यावरनं ड्रॉइंग कशी काढायची हे बघणार आहोत. बट सध्याला हे रँडम डायमेन्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर मी करतो प्रिव्ह्यू अँड ओके. तुम्ही बघू शकता आपला बोल्टचा एक प्रॉपर आकार तयार झाला आहे. याला आपण अजून थ्रेडिंग वगैरे काही दिलं नाही, हे देऊ शकतोय. हे अजून आपण पुढे बघणार आहोत. पण ॲट स्टार्ट हा पार्ट तुमचा एक प्रॅक्टिस म्हणून होईल आणि आपल्याला ॲक्च्युअल कशा पद्धतीचे पार्ट दिसतात, स्केच म्हणून 3D मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन होते हे दाखवण्यासाठी हा पार्ट घेतला आहे. तर याला मी काय करतो, याला सेव्ह करतो. फाईल सेव्ह ॲज. सेव्हला मी काय करेन, डी मध्ये कटिया कोर्स यामध्ये आपला फर्स्ट पार्ट तयार झाला आहे. तर पहिला ह्याला मी नाव देतोय
इंट्रोडक्शन आणि इथं बघा तुम्ही जे नाव स्टार्टिंगला दिलं होतं ते ऑलरेडी इथं आलेलं आहे. बाय डिफॉल्ट इथं कॅट पार्टमध्ये सेव्ह होईल. याला फक्त सेव्ह करा, तुमचा पार्ट इथं सेव्ह झाला. तर हा होता आपला एकदम पहिला पार्ट. याच्या पुढे आपल्याला अजून दुसरा पार्ट काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याची असेंब्ली करणार आहोत, ड्राफ्टिंग करणार आहोत. पण तात्पुरतं या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर आज इथंच थांबतोय. उद्या परत भेटूया याच वेळेला. थँक्यू.